गुलाम मोकळे झाले, गुलाम मोकळे झाले, गुलाम मोकळे भीमा तुझा जन्मामुळे, भीमा तुझा जन्मामुळे सोनियाची उगवली सकाळ, हो सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ जन्म साले भीममाय, जन्म साले भीममाय। सोनियाची उगवली सकाळ, हो सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ जन्म साले भीममाय, जन्म साले भीममाय। भीमाय माता प्रसूत माता, हर्षित झाले ते रामजी पिता, धन्य झाली कुळी सकृपाळ, हो धन्य झाली कुळी सकृपाळ, कुळी सकृपाळ जन्म साले भीममाय, जन्म साले भीममाय।
जन्मस्थळे भीमबा जन्मस्थळे भीमबा हे दुबळ्या लाल बळ घुंगराची वाज काठी ग जलमल हे जलमल भीम बाळ भीमाईच्या भीमाईच्या मोठी कबीरा कहे जग अंधा कबीरा कहे ये जग अंधा कबीरा कहे जग अंधा अंधी जैसी गाय बछड़ा था तो मर गया अंधी जैसी गाय बछड़ा था तो मर गया झूठी जाम चका कबीरा कहे ये जग अंधा कबीरा कहे जग अंधा गगन घटा कहलानी साधो गगन घटा कहलानी साधो गगन घटा कहलानी पूरब दिशा से उठी है बदरिया हो पूरब दिशा से उठी है बदरिया झिम झिम बरसत पानी झिम झिम बरसत पानी पूरब दिशा से उठी है बदरिया झिम झिम बरसत पानी और झिम झिम बरसत पानी अंधी जैसी गाय बछड़ा था सो मर गया झूठी जाम चका कबीरा कहे ये जग अंधा कबीरा कहे जग अंधा
चार मनोरथ फूटे निकट राग हजूरे का टूटा तार बिखर गए बूटी टूटा तार बिखर गई बूटी हो गया दूर मधुर का कबीरा कहे ये जग अंधा 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 कबीरा कहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मधले जेवढे नाही का ना हात वर करून सगळे दोन्ही हात बाबासाहेबांवर किती लोक प्रेम करतात हात वर करा आई वडिलांवर हे मधल्यांनी केले नाही वृद्धाश्रमात टाकले का बाबा वा 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 लाजा वाटत त्यांना हात वर करायला म्हणजे जिवंत आहेत बाबासाहेब त्यांनी हात वर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संताची चांदणी ही जीवन झाली वारा भिमाना झाली संताची चांदणी ही जीवन झाली वारा भिमाना झाली संताची चांदणी ही जीवन झाली वारा भिमाना झाली संताची जीवन झाली वारा भिमाना झाली तुमच्या मागे पावलांच्या काय वाजलं पाहिजे का तर डोळ घालतो सफेद साड़ी पर सफेद खण चोरी सफेद साड़ी पर सफेद खण चोरी लेऊन आली जगन्नाथी भोळी लेऊन आली जगन्नाथी भोळी ओवाळाया भीम सख्याला ओवाळाया भीम सख्याला उतावळी ती झाली ओवाळाया भीम सख्याला उतावळी ती झाली पुन्हा एकदा हात वर करून इतक्या छान आमच्या माऊली हसतायत वा 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 सोबत हर चांदाची चांदणी ही घेऊन खाली वारा भिमाना खाली चांदाची चांदणी घेऊन खाली वारा भिमाना खाली चांदाची चांदणी घेऊन खाली वारा भिमाना खाली चांदाची चांदणी घेऊन खाली वारा भिमाना
ओ घोट भर जाओ पिवली हे पाणी आणलेली भर होना तुझा डोळ जीव थांबला शब्द कर्म ठाण्याची भारी तो भोगला भर होना तुझ्या डोळ जीव थांबला शब्द कर्म ठाण्याची भारी तो भोगला तो दाही दिशा पाहे टकला होती हे घोट भर जाऊ पिवली हे पाणी आणले माठ भरवली हे घोट भर जाऊ पिवली हे पाणी आणले बोले सोनबा भीम बाबा येतील पाणी घोट भर माझ्या हाती घेतील बोले सोनबा भीम बाबा येतील पाणी घोट भर
माझ्या हाती घेते तो धन्य प्रभाकरा तो धन्य प्रभाकरा वाट पाहुनी हे घोटभर जाऊ पिऊनी हे पाणी आणले मी माठ भरुनी हे घोटभर जाऊ पिऊनी जीव जीवात हा होता त्याच्या जोर पाणी घेऊन वाट पाहिली तो जीव जीवात हा होता त्याच्या जोर पाणी घेऊन वाट पाहिली तो प्राण सोडला तो प्राण सोडला बाबा बाबा म्हणून हे घोट भरी जर एकदा हात माझी मैना माझी मैना मैना हे माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती काय 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 याची मैना गावावर राहिली याच्या जीवाची होती काय मैना गावावर राहिली याच्या जीवाची होती काय अहो या गरिबीनं दादा तूट केली आम्हा दोघांची अहो या गरिबीनं दादा तूट केली आम्हा दोघांची पण झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती त्या भल्या पहाटेची बांधाबांध झाली भाकर तुकड्याची अन खाली निघाली माझी मैना म्हणून काढायची हे बोली केली शिंदेशाही तोड्याची हन साज कोल्हापुरी गजरटिका गळ्यात माळ पुतळ्याची एक कानात गोखड पायात मासोळ्या एक कानात गोखड पायात मासोळ्या दंड खेळान नाकात नथ सरजाची परिव म्हणजे नाही कळी तिच्या अंतरीची जातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी कामाची आणि मग मैना खचली मनात ती होती डोळ्या नाही हसली गाला हटवून जाऊन उभी राहिली माझी जीवाची होती काय माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती काय माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती काय माझी मैना गावावर एम पूर्व विभाग याच्या वतीनं ML पूर्व विभागाचा आवाज आहे गीत घेतोय बाबासाहेबांना स्मरून त्यांना आदरांजली म्हणून गीत सुंदर आहे हरेंद्र जाधव यांचे गीत आहे आणि पाठक यांनी त्यांना संगीत दिलं होतं आणि विठ्ठल उमापांनी गायलेलं मी प्रयत्न करतोय गोड मानून घ्या लयास
ठिकाणा महामंजुळा माझा विमलायाचा मळा महामंजुळा माझा विमलायाचा मळा वृक्ष हे डुलती कैसे मांगा मांगावरी ओढ लागते सावले से या जीवनाची भाकरी राखो बळे हिता राखो बळे हिता जरा बाजूला महामंजुळा माझा विमलायाचा मळा महामंजुळा माझा विमलायाचा मळा पुढचा जे कडू आहे खूप सुंदर आहे नारो यांनी लिहिलेले आहे कोल्हे कोणी ही कुपाकुपाने आले बाहेरून खूप छान आहे आपल्यामध्ये देखील काही माणसं असतात सोबत असतात पण मनाने असेल की नाही आपल्याला सांगता येत नाही त्यामुळे आपली एकी ही एकजुटीने राहिली पाहिजे मनाने तनाने श्रमाने सर्वांनी एकत्र आपण राहिलं पाहिजे त्यामुळे आपण ही एकजूट अशीच ठेवली पाहिजे म्हणून म्हटलेलं आहे कोल्हे ही कुपाकुपाने चाले बाहेरून तुझी चकमालावरती डोके काढी प्रिया तुझा हरेंद्र संगे धरूया दोघे हरेंद्र संगे धरूया दोघे हरेंद्र संगे धरूया दोघे महामंजुळा माझा विमलायाचा मळा महामंजुळा माझा विमलायाचा मळा माझा विमलायाचा मळा माझा विमलायाचा मळा माझा विमलायाचा मळा मंगळ साहेब आणि शिवसागर साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे दरवर्षी साहेब आपल्या या जयंती महोत्सवाला आवर्जून भेट देतात दरवर्षी लवकर येतात आणि खूप वाट पाहिली साहेब आणि त्यानंतर निघाले साहेबांकडून आणि काय हो सर मधले साहेब आणि बोलले साहेब याला ते पुष्पा आहे पुष्पा या ठिकाणी हिंगोले साहेब आणि मी मधले साहेबांना यांना विनंती करेन की साहेबांचं तुम्ही स्वागत करावं सर्वांनी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आम्हाला नेहमी अभिमानाची गोष्ट असते की आमच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून साहेब वेळ काढतात वेळात वेळ काढून येतात मगाशी पण आम्हाला कळलं की साहेब वेळात वेळ काढून 5 वाजेपर्यंत का होईना आपण येणार साहेब बिझी होते मीटिंगमध्ये पण तरीसुद्धा त्यांनी वेळ काढला धन्यवाद साहेब तुम्ही आता नवनिर्वाचित तिथे आलेले साहेब हिंगोले साहेब यांचा सत्कार मधले साहेब करतील सर्वांनी जोरदार टाळ्या भाग्य आहे की असे अधिकारी आम्हाला लाभलेले आहेत वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतायत आणि प्रोत्साहन करतायत धन्यवाद सर या ठिकाणी उपस्थित संयुक्त जयंती महोत्सवाकरता माझे सर्व सहकारी बंधू आणि भगिनींनो हां तर या ठिकाणी जसं तानी साहेबांनी सांगितलं तसं मी आवर्जून इथे होतो आणि मला वाटतं तानी साहेब मी असं सांगेन की माझं भाग्य आहे की एवढ्या अतिशय चांगला जो
संयुक्त जयंती महोत्सव आहे त्याचं आयोजन करता आणि त्या ठिकाणी येण्याचं भाग्य मला लाभतं. आपण ते भाग्य केवळ आपल्यासारखे लोक माझे सहकारी मला बोलवतात म्हणून लाभतं. त्यामुळं सर्वात प्रथम तर आपलं धन्यवाद. दुसरं, या ठिकाणचं जसं बोललो तसं मला वाटतं आपल्या सर्वांचं भाग्य आहे की महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवासाठी महामानव विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आपण या ठिकाणी जमतो आणि साजरी करतो. तर ही साजरी करण्याचं जे भाग्य आहे, आपण नशिबवान आहोत की आपण ह्या भारतभूमीमध्ये जन्मला आलो आणि आपल्याला या महान व्यक्तींचं त्यांच्या जे शिकवण आहे त्याचं पायी होण्याचं आपल्याला भाग्य लाभलं. मी जास्त काही बोलणार नाही कारण मला वाटतं जयंती महोत्सव हा आनंदाचा उत्सव आहे. आपण या ठिकाणी सर्व आनंद उत्सव साजरा करतोय. तर तो आनंदाचा उत्सव आपला ऑलरेडी सुरू झाला आहे. मी थोडा उशिरा सामील झालो आहे, त्यात मी व्यत्यय आणू इच्छित नाही. दुसरं माझा इथे येण्याचा हेतू हा असतोय की इतर कुठंच संयुक्त जयंती महोत्सवामध्ये पुस्तकाचा विक्री नसते आणि दुसरं महत्त्वाचं की बऱ्याचदा जी पुस्तकं मिळत नाहीत ती पुस्तकं इथं मिळतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं तर बघा, मला मी खूप दिवसाचं शोधतोय, माझं हे पुस्तक राहिलं वाचायचं पण हरकत नाही. मराठीत मिळालं, अनिलेशन ऑफ कास्ट. कुणी वाचलंय पुस्तक हे? कुणी वाचलंय का? वाचा, फार चांगलं पुस्तक आहे. त्या काळात एवढा अभ्यासपूर्ण पुस्तक जाती व्यवस्थेच्या निर्मूलनाबद्दल कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे याचं अतिशय कमी शब्दामध्ये कमी पानामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी ह्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. मराठीत पुस्तक आहे, खूप चांगलं पुस्तक आहे. म्हणजे अगदी गमतीचा भाग सांगतो. काल मी असे व्हिडिओ बघत होतो तर आपल्याला ते जान्हवी कपूर माहीत असते, त्या श्रीदेवीची मुलगी, त्या म्हणाल्या की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या रस्त्यावर राहते, मला माहीत नव्हतं काय आहे. मग मी माहिती घेतली, म्हणजे सगळं चरित्र अभ्यासलं त्यांचं. आणि एका चांगल्या घरातली, एका चांगल्या म्हणजे असं महाराष्ट्रीयन नसलेल्या घरातली मुलगी आहे जी स्वतः ॲक्ट्रेस आहे. ती म्हणाली की मी एवढी प्रेरित झाले आणि तिने तिथल्या मुलाखत घेणाऱ्याला सांगितलं की तुम्ही ॲनिलेशन ऑफ कास्ट वाचा म्हटली पुस्तक, आणि तिने तिला पुस्तक भेट दिलं तिथं. उदाहरण एवढं सांगतो, मी मागच्या आठवड्यात वाचलं होतं, पाहिलं होतं. तर कृपया हे पुस्तक वाचा सर्वांनी. मी नेटवरती वाचलंय पण हार्ड कॉपी माझ्याकडे हवी म्हणून मी घेतलेली आहे. अशीच बरीच पुस्तकं आहेत बाबासाहेबांची. रिडल्स इन हिंदुइझम आहे, तुम्ही वाचलंय? वाचा, खूप म्हणजे ती बाबासाहेब किती महान होते हे जर कळायचं असेल ना, ही पुस्तकं वाचा, जी 70, 80, 90, 100 वर्षापूर्वी लिहिलेली पुस्तकं आहे, जी आजच्या जमान्यात सुद्धा ती किती म्हणजे आधुनिक आहे ते कळतं आपल्याला. तर मला वाटतं हे एक माझं इथे येण्याचं कारण असतं आणि तुम्ही ते मला संधी देता त्याबद्दल तुमचं धन्यवाद. पुन्हा सर्वांना ह्या संयुक्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा ह्या महामानवांना माझं सतशा वंदन आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय ज्योती, जय शिवराय. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रत्येक वेळी काही ना काही वेगळं देण्याचं. माझी आजी म्हणायची, माझी आजी म्हणायची, ओवी जात्यावर भीम बनला सावली, भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथावर भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथावर भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथावर. माझी आजी म्हणायची, ओवी भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माझ्यावर भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माझ्यावर भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माझ्यावर भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माझ्यावर. भीम बनला सावली,
कोटीच्या माथ्यावर कोटीच्या माथ्यावर टाळ्या वाजवा या. एवढी मोठी माणसं आपल्यासाठी आलेली आहेत तिथे, त्यांचा इथे आपण सत्कार घेतोय. धन्यवाद. साहेबांच्या हस्ते आपले स्थानिक आमदार अबू अब्दू साहेब यांचा सत्कार होत आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या. आपले सहाय्यक आयुक्त एमपीएल साहेब अबू अब्दू साहेबांचा सत्कार करीत आहे. आज डॉक्टर भीमराव अम्बेडकर साहब के जन्मदिन पर कार्यक्रम आयोजित किया, जिसकी बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ. ऐसे कार्यक्रम में हमको सबको आना हमारा था कि कुएं से पानी नहीं ले सकते, घोड़े पर बैठ के नहीं जा सकते, यानी जो समाज के दबे कुचले लोग हैं वो सिर्फ और सिर्फ ज़मीन पर बैठने के लिए हैं, वो बराबरी नहीं कर सकते. अगर ये दर्जा कैसे कौम का मजलूम नुमाइंदा मुसलमान हो, और अगर हमने पाकिस्तान मुर्दाबाद कहा और भारतवर्ष जिंदाबाद कहा, तो हमें डॉक्टर भीमराव अम्बेडकर साहब ने वो हक दिलाया कि मैं अपने सबसे बड़े मालिक के खिलाफ माइक लेकर बोलने की ताकत मुझे डॉक्टर भीमराव अम्बेडकर साहब ने दिया. जुल्म के खिलाफ लड़ने की ताकत मुझे भीमराव अम्बेडकर साहब ने दिया है. हम उस कौम के लोग हैं कि चाहे कोई फ़कीर हो, चाहे कोई भीख मांगने वाला हो, चाहे किसी जात का भी हो, अगर मेरी मस्जिद में नमाज़ पढ़ने आएगा तो अगर बादशाह खड़ा है, बादशाह उस मुल्क का बादशाह, और उसके बगल में खड़े होगा तो बादशाह भी उस फ़कीर को, उस गरीब को हटा नहीं सकता वहाँ से. ये भगवान का कानून है, ये बराबरी है. एक ही सफ़ में खड़े हो गए महमूद अयाज, न कोई बंदा रहा न कोई बंदा नवाज. दुनिया में सबसे अच्छा संविधान. मुझे बहुत खुशी है कि आज पूरे हिंदुस्तान में अगर कोई किसी को पूजा जाता है, माना जाता है, किसी का सम्मान किया जाता है, तो वो सबसे बड़ा नेता है डॉक्टर भीमराव अम्बेडकर. लोग उसके लिए जान देने को तैयार हैं. मुझे कहने में कोई हर्ज नहीं है. कुछ लोग इस संविधान को मिटाना चाहते हैं, कुछ लोग ये जो बराबरी का दर्जा मिल गया है ना, उनको खटकता है कि नहीं, राजकाज करने के लिए तो हम लोग पैदा हुए थे, ये दलित लोग, ये समाज के घोषित लोग, ये मुसलमान लोग हमारी बराबरी कैसे कर सकते हैं. वो संविधान को मिटाना चाहते हैं अपने जो है सत्ता के अहंकार में. कहीं भी हमारे पर चोट मारी गई, इस संविधान को मिटाने की कोशिश की गई, तो हम अपने बदन का आखिरी खतरा भी निछावर करके संविधान को बचाएंगे. हमारा कर्तव्य होता है संविधान को बचाने का. भारतवर्ष एक खूबसूरत देश है. कहते न तेरा है न मेरा है, ये हिंदुस्तान सबका है. नहीं समझी गई बात तो नुकसान सबका है. सागर से जो नदियाँ मिल गई दिखलाई नहीं देती, महासागर बनाने में मगर एहसान सबका है. अफसोस है दोस्तों, आज हमारे देश के अंदर कश्मीर में हमारे कुछ भाई मारे गए. अफसोस है, हम उनके दुख में शामिल हैं. पूरी सहानुभूति उन परिवारों के साथ में है. लेकिन हम ये भी कहेंगे कि आज जो परिवार आया है यहाँ पर, वो परिवार माइक लेकर चिल्ला चिल्ला के कह रहा है कि हमें मारा जा रहा था, कोई पुलिस नहीं थी वहाँ पे, कोई सिक्योरिटी नहीं थी. हजारों करोड़ रुपया खर्च करके कश्मीर में आज सिक्योरिटी का बंदोबस्त हो रहा है. लोगों का पेट काट करके पैसे कहाँ खर्चा हो रहा है? कश्मीर में आतंकवाद को रोकने के लिए. परंतु फिर भी आतंकवाद पनप रहा है. आतंकवाद के खिलाफ सख्त कदम उठाना पड़ेगा और आतंकवाद को कुचल देना है. और जो भी लोग हैं ऐसे जो आज इस देश में बंदूक उठाकर लोगों के साथ बंदूक उठा रहे हैं, मैं कहना चाहता हूँ ऐसे लोगों को फांसी की सजा तुरंत दिया जाए. 5 साल 10 साल मुकदमा नहीं, बल्कि 6 महीने में फैसला करके इनका निवारा करो, ताकि दोबारा लोग इससे हिम्मत न करने पाए. हम उन परिवार वालों के साथ हमारी पूरी सहानुभूति है. और सरकार से मैं निवेदन करता हूँ आपके माध्यम से कि सब लोग इकट्ठा हो जाइए और इस आतंकवाद के खिलाफ एक मजबूत लड़ाई लड़िए. बहुत बहुत धन्यवाद. धन्यवाद अब्दू साहेब. या ठिकाणी आता पुढील जो कार्यक्रम आहे शुक्रिया सर जी, आप यहाँ हैं. धन्यवाद.
भावनाचा कर्णक याने सुद्धा संगीत लिहिलं आहे, ते मी ऐकतो. अरे तुझ्या हाती तुझ्या हाती तुझ्या हाती तुझ्या हाती तूप आलं आणि तुझ्या हाती कुणामुळं? डॉक्टर बाबासाहेबांमुळे, आपल्या सगळ्यांच्या बापामुळे. तुझ्या हाती तूप आलं आणि तुझ्या हाती अरे पण या समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय. तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती खरं पण या समाजाचं काय रे माझ्या, समाजाचं काय, समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय, समाजाचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जामचंडीकर साहेब सरकार करते. त्यांच्याबरोबर त्यांचे बँकेमधील कर्मचारी देखील आता आलेले आहेत, अधिकारी आणि कर्मचारी. त्यांचंही आम्ही इथे स्वागत करीत आहोत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आमचं हे स्मृतिचिन्ह आमच्यासाठी देत आहोत, एक आठवण म्हणून. तसंच जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. शिंदे साहेब धन्यवाद. आमच्या हक्काचं आमच्या हक्काचं आमच्या हक्काचं लेखन बाबा
चांदन भीमाच्या संसारी जसं टिपून चांदन भीमाच्या संसारी उम्र में वाली बोली भाली शेर की छोरी हो उम्र में वाली बोली भाली शेर की छोरी हो भीमराज की बेटी मैं तो जय भवानी हूँ भीमराज की बेटी मैं तो जय भवानी कार्यक्रमाला गुलामगिरीच्या या चिखलात गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत ऋतून बसला का ऐरावत ऋतून बसला का ऐरावत गुलामगिरीच्या या शादी तुका तुका रोज राही जाता तू बाबूराज शाही तुका तुका रोज राही जाता जगत गाजा माझा जाता जगत गाजा माझा भीमराव एकच राजा 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 जगत गाजा
आता कमी नाही नोटाला, आता कमी नाही नोटाला, आता कमी नाही नोटाला. माझ्या भीमाची पडली आई आमची सोन्याची मोठाला, माझ्या भीमाची पडली आई आमची सोन्याची मोठाला, माझ्या भीमाची पडली आई आमची सोन्याची मोठाला, माझ्या भीमाची पडली आई आमची सोन्याची मोठाला. जागेवर पण चालेल. और महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला, महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला. राम फोडीला काळ्या रामाचा पाषाण, नाही मरणार हिंदू यमल्याची घोषणा. हे राम फोडीला काळ्या रामाचा पाषाण, नाही मरणार हिंदू यमल्याची घोषणा. चातुर्वर्णी मनुची धरणी डोलाला कडाडला, चातुर्वर्णी मनुची धरणी डोलाला कडाडला. सगळे म्हणणार का सोबत? चातुर्वर्णी मनुची धरणी डोलाला कडाडला, महाड नाशिक मुखेड पुण्यात, महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला, महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला, महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला. पुन्हा एकदा हात दुखले आयोजकांना आयोडीस वाटत नाही, काय टेन्शन नाही. सगळे हात वर करू. वा हर चांदाची चांदली ही देऊन शेवटच्या रांगेपर्यंत इथले आमचे सगळे मंडळी सर्वच म्हणजे आज संयुक्त जयंतीच्या निमित्तानं आणि आम्हा कलाकारांना जी आपण संधी दिली त्याबद्दल देखील आमचे आदरणीय निर्माते
एक बार घोषणा दो सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेबान दिलं बाबासाहेबान बाबासाहेबान दिलं बाबासाहेबान बाबासाहेबान दिलं बाबासाहेबान बाबासाहेबान दिलं बाबासाहेबान जीर्ण चालीरीतीची चाल ही उडवली जीर्ण चालीरीतीची चाल ही उडवली जीर्ण चालीरीतीची चाल ही उडवली हरवाया गेली और भीमामुळे बदलली जिंदगी ही खाते आज स्त्रीची कापड त्याला अत्तराचा वास त्याला अत्तराचा वास और भारीतला सुटन भारीतला बुट अंगावर सोननान भारीतला बुटन भारीतला सुट अंगावर सोननान बाबासाहेबान दिलं बाबासाहेबान बाबासाहेबान सगळं VIP आपलं आहे की नाही कुणामुळं अरे बाबासाहेबान दिलं बाबासाहेबान 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 दिलं बाबासाहेबान बाबासाहेबान बाबासाहेबान
उठाची आमच्यान घेतली त्यानं माणसाला माणुसकी लावली हो त्यानं माणसाला माणुसकी लावली हो त्यानं माणसाला माणुसकी लावली हो त्यानं माणसाला माणुसकी लावली ढोर ढोर पाणी पिती जलत नाही दूर कंठकाचा कोरडाने डोळ्यामध्ये पूर जाणून या मन त्यांचं भीम हो धीर जाणून या मन त्यांचं भीम हो धीर फुललेलं पहाडाचं तळकवदार असा दलितांना दिलं पाणी उजळी त्यानं माणसाला माणुसकी लावली हो त्यानं माणसाला माणुसकी पिवळी हे पाणी आणले मी माठ भरून हे गोट भरले जाऊ पिवळी जीव साठी घेऊन या सारे अपमान बुद्धी हो मिळविला मान शोषितांची पीडितांची वाढविली शान शोषितांची पीडितांची वाढविली शान फुलांनी सुगंध वाढलेलं रान अशी समतेची दुरा बाबा वाहिली त्यानं माणसाला माणुसकी लावली हो त्यानं माणसाला माणुसकी लावली हो
वाट पाहिली तो जीव जीवात हा होता त्याचा जोय पाणी घेऊन वाट पाहिली तो प्राण सोडला तो प्राण सोडला बाबा हे घोट भरे मित्रांनो, आता तुम्हाला कशी वाटली ही जयंती, महापुरुषांची जयंती, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कशी वाटली कमेंट नक्की सांगा.